नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर कधी बघा आपण करायला जातो एक आणि होतं एक। तर सकाळी सकाळी आज असा उपद्रव मी करून ठेवला। तर झालं असं की सानूला सर्दी झाली आहे आणि तिच्यासाठी काढा बनवायचा होता मला। तर छान असा सगळा जो काढा आहे तर तो मी बनण्यासाठी ठेवला। त्यामध्ये मस्त छान अशी तुळशीची पानं, अद्रक वगैरे सगळं घातलं आणि नंतर डोक्यात आलं की सर्दीसाठी लवंग आणि काळी मिरी सुद्धा खूप छान असते। तर माझ्याकडे ना संगमवरी दगडाचा पांढऱ्या कलरचा ना तो जो खलबत्ता असतो तर तो आहे। तर त्यामध्ये लवंग आणि मिरी छान अशी मी बारीक करून घेतली आणि ती हाताने घेऊन त्या चहा म्हणजे काढ्यामध्ये टाकण्यापेक्षा तो जो खल आहे तर तो डायरेक्ट उचलून मी चहाच्या गंजाच्या वर नेला आणि त्याला आता पलटवायचं। तर त्यातलं साहित्य पलटायचं, तो जो खल आहे तर तोच पूर्ण त्या काढ्याच्या गंजावर पलटला आणि त्यातला जो काळा आहे तर तो पूर्ण सांडला। त्याआधी माझ्यासाठी मी ना लिंबू पाणी बनवलेलं होतं तर ते गरम पाणीसुद्धा पूर्ण सांडलं। एवढ्याने बरं झालं की हे जे सगळं साहित्य आहे तर ते माझ्या गाऊनवर सांडलं, नाही तर माझ्या मांडीला आणि पोटाला म्हणजे चांगलंच भाजलं असतं। इतका तो गरम गरम उकडता काळा जो आहे तर तो गाऊनवर सांडला। तर चला असो, सकाळी सकाळी जेव्हा असे उपद्रव होतात ना इतकं डोकं खराब होतं आणि त्यातल्या त्यात मला ना आज म्हणजे टिफिन तर रोजचाच असतो पण आज थोडीशी घाई होती आणि लवकर टिफिन बनवून द्यायचा होता। तर आधी पूर्ण क्लीन केलं, कारण अशा याच्यामध्ये तर स्वयंपाक बनवता येणार नाही, म्हणून आधी सगळं ना ते क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आधी माझ्यासाठी ना फ्रेश चहा ठेवला। कारण इतकं सगळं जेव्हा फ्रस्ट्रेशन असतं ना तर त्यावेळेला ना जी मॉर्निंग ड्रिंक आहे आपली, ज्याच्याने आपल्याला एनर्जी येते तर ती गरजेची असते। म्हणून मग माझ्यासाठी ना आधी चहा ठेवला आणि सोबत साईड बाय साईड इकडे स्वयंपाकसुद्धा माझं बनवणं चालू होतं। तर छान अशी बरबटीची जी भाजी आहे तर ती मी बनवलेली आणि जो टिफिन आहे तर तो मी इथे पॅक करायला घेतला। टिफिनचं जे काम आहे तर ते न चुकता रोजचंच असतं आणि त्यानंतर म्हटलं चला सगळं आटोपलं, फायनली निवांत बसून जो चहा आहे तर तो घेऊन घेते। चहाच्या बाबतीमध्ये आमच्या इथे सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात। कोणी काळा चहावालं असतं, कोणी दुधाचे चहावाले असतात, कोणी कॉफीवाले असतात, कोणी साधं दूध घेणारे असतात। तर 5 लोक आम्ही घरी, पण 5ही लोकांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात। फक्त आम्ही दोघं जे आहे तर ते इक्वली दुधाचा चहा घेतो। चला बाय।